प्रेक्षकांनो, आज बयोमध्ये आपण बघतोय की इरा आरवला कळले की बयो त्यांच्यासोबत त्यांच्याच कॉलेजमध्ये शिकणार आहे, पण इराची तळपायाची आग मस्तकाला गेली आहे। ती म्हणते ही भिक्कारडी बयो आपल्यासोबत ह्याच कॉलेजमध्ये शिकणार नाही, हे शक्य नाही आहे। आरव म्हणतोय खरंच ना, मला वाटलं नव्हतं की बयो जिद्दीने तिचं स्वप्न पूर्ण करून इथवर पोहोचेल। इरा त्याच्यावर ओरडते, दादा काय चाललंय तुझं? नाही, मी तिला आता दाखवतेच असं म्हणून ती लगेच बाहेर जात असते। आरव तिला थांबवतो, नाही इरा, तू काहीच करणार नाहीयेस। इकडे बयो त्या वैभवीशी बोलत असते। वैभवी म्हणते, तुला खूप वाईट वाटलं ना, सगळे हसले असतील म्हणून? बयो म्हणते, अगं वैभवी, आपण असं इतकं कोणाकडे लक्ष द्यायचं नसतं। लोक हसतात, टिंगल करतात, पण आपण ना ते मनावर घ्यायचं नाही, नाहीतर त्याचा आपल्यालाच त्रास होतो। आता तिथे तो मुलगा आलाय। बयो म्हणते, अरे काय रे, तू माझा पाठलाग करतोयस का आणि इंजेक्शन घेतलंस का तू सकाळी? आता तो म्हणतो, हो अगं थोडा ब्रेक लाव कोकण कन्या तुझ्या एक्सप्रेसला। अगं मला बोलू तर दे, मी इंजेक्शनसुद्धा घेतलं आहे आणि मी अगदी व्यवस्थित आहे आणि मी तुझा पाठलाग नाही करत आहे। मी या कॉलेजमध्ये शिकतो, हे बघ माझं आय कार्ड। बयोला हे ऐकून खूप आनंद वाटला। आता तो ओळख करून देतो, मी अभिराम साळवी, अगं मी याच कॉलेजला शिकतो। वैभवी म्हणते, तुम्ही एकमेकांना कसे ओळखता? आता अभिराम सांगतो की अगं आम्ही ॲक्सिडेंटली भेटलो आणि तो सकाळचा प्रसंग तिला सांगत असतो आणि या तिघांनीही एकमेकांशी ओळख करून घेतली आहे, म्हणजे हे वैभवी आणि अभिरामची ओळख झाली आहे। आता वैभवी म्हणते, नेमकं काय झालं होतं सकाळी? आणि अभिरामनी सकाळचा इन्सिडेंट वैभवीला शेअर केला, म्हणजे बयो आणि तो कसे भेटले ते। तेवढ्यात इरा मात्र बाहेर आली आहे। इराची नुसती तगमग सुरू आहे, तिला कसंही करून बयोच्या समोर जायचं आहे। ते डीन सर इराशी बोलायला लागतात, म्हणजे गौतमीची त्या डीनपर्यंत पोहोच आहे। प्रेक्षकांनो, कमाल आहे ना, हीच गौतमी फ्रॉड करून जेलमध्ये गेली होती आणि आता इथवर तिची मजल पोहोचली आहे। हे डीन म्हणतात की तुझ्यावर आणि आरववर मी स्पेशल लक्ष देणार आहे, हां तुझी आई कशी आहे वगैरे वगैरे। पण इरा म्हणते, सर मी आहे, आणि म्हणजे तिला त्यांच्याशी बोलण्यात इंटरेस्ट नसतो म्हणून ती तिथून निघून जाते बयोला शोधायला, पण तितक्यात बयो तिथून निघून गेलेली असते। बयो लायब्ररी कुठे हे विचारतीये। आता वैभवी म्हणते, लगेच अभ्यासाला लागणार आहेस की काय पहिल्याच दिवशी? बयो म्हणते, नाही गं, पुस्तकं घ्यायची आहेत ना। अभिराम म्हणतो, काय गं तू पुस्तकं घेतली नाहीस? मी तर घेतली सुद्धा। बयो त्याला विचारते, किती रुपयाला घेतली आहेस? अभिराम सांगतो, अगं 15,000 रुपये लागले। बयो म्हणते, बाप रे, फारच महाग येत नाही? वैभवी म्हणते, अगं आता MBBSला शिकायचं तर एवढा खर्च होणारच ना। अभिराम म्हणतो, अगं ठीक आहे, तुला परवडत नसतील तर तू सेकंड हँड पुस्तकं घे ना, ते अर्ध्यापेक्षाही कमी किमतीत मिळतील तुला। आणि बयो म्हणते, कोणाकडे मिळतील? आणि अचानक तिची नजर त्या हेतलकडे जाते, जी तिची रूममेट आहे। ती म्हणते, मी तिला विचारू का? ती माझी रूममेट आहे, कदाचित तिच्याकडे असतील पुस्तकं आणि ती सिनियर आहे ना आपल्याला। बयो तिला येऊन अगदी आपुलकीने विचारते, हेतल तुझ्याकडे मागच्या वर्षीची पुस्तकं का किंवा तुझ्या वर्गमित्राकडे मिळतील का मला? हेतल इतकं नाकतोंड वाकडं करते जसं काही तिला काय बोलू आता, असो। आता हेतल म्हणते, काय गं तुला काही रिस्पेक्ट आहे की नाही? सिनियरशी असं बोलाव का? मॅडम म्हणायचं मला। बयो आता तोच प्रश्न मॅडम ॲड करून रिपीट करते। आता ती हेतल म्हणते, हो आहे ना, अगं माझ्या मित्राने कालच मला विचारलं होतं, त्याची जुनी पुस्तकं आहे, आता तुला हवी असेल तर मी तुला घेऊन देते। बयो म्हणते, हो चालत। आता त्या हेतलने ना तिच्या सिनियरला मेसेज केला आहे। आता हे आगाऊपणा करते ही मुलगी जरा। तेवढ्यात तिथे इरा पोहोचली आहे यांचं बोलणं सुरू असताना, आणि बयोचं आय कार्ड बघते आणि असं तिचा राग होतोय, संताप होतोय की बयो आलीच कशी काय तिच्या बरोबरीला? अरे बाप रे, कितीही असूया। तर आता ती म्हणते, काय गं भिक्कारडे बयो, तुला हेच कॉलेज भेटलं होतं का? कोणाचे भांडणं सुरू असले की वैभवी लगेच देवाचा धावा करायला लागत असते। इरा म्हणते, तू आमच्या आयुष्यातून लांब गेली होतीस, का आलीस परत? आता आरव तिथे येतो आणि इराला म्हणतो, चल इथून काहीच बोलू नकोस। आता एवढं या दोघांना धडधडीत बघून सुद्धा बयोने त्यांना ओळखलं नाही। हा मोठा जोक नाही का झाला प्रेक्षकांनो? वैभवी तिला विचारते, काय गं कोण होती ती? बयो म्हणते, काय माहीत, माका अशी का बोलून गेली मला कळलंच नाही, म्हणजे बयोने तिला ओळखलंच नाहीये, असो। आता ती हेतल बयोला त्या मुलाकडे घेऊन गेली आहे सेकंड हँड पुस्तकं घेऊन द्यायला। गौतमी आणि रमाकांत कसले तरी पेपर्स बघतायत जमिनीचे। रमाकांत म्हणतो, वहिनी तुम्ही तुमच्या पोरांच्या जीवावर एवढा मोठा सट्टा लावताय, पण मला नाही वाटत तो सक्सेसफुल ठरेल। गौतमी म्हणते, रमाकांत भाऊजी भविष्याचा विचार करत जा जरा, लांबचा विचार करत असते मी तुम्हाला करोडो मोजायला लावते आणि तुम्ही चिल्लर काय मोजताय? तुम्हाला मी त्या गावातून इथे घेऊन आले, माझ्या बिझनेसमध्ये मी तुम्हाला पार्टनर केलं आहे आणि माझी मुलं डॉक्टर होणं हे खूप महत्त्वाचं आहे। ती दोघं एकदा डॉक्टर झाली की माझ्याकडे पैसाच पैसा असेल, मग मी आरामशीर बसून पैसा मोजेल।
रमाकांत म्हणतो नाही इरा तर हुशारच आहे, पण आरवचं काय, तो हुशार आहे पण त्याला इंटरेस्ट नाही आहे ना, त्या बयोसारखं कोणाला असं डॉक्टर व्हायचं वाटत नाही ना. आता लगेच तिला राग येतो बयोचं नाव घेतल्यावर आणि रमाकांतची कॉलर पकडून ती म्हणते रमाकांत आता मला त्या बयोचं नाव घ्यायचं नाही मी तुमच्या बायकोलाही सांगितलं आणि माझे पोरं डॉक्टर होणार म्हणजे होणार. आता तेवढ्यात इराने हिला फोन करून सांगितले की ती भिकारडी बयो याच कॉलेजमध्ये आहे. ही न्यूज ऐकून गौतमीला जोर का झटका जोरसेच लगा. असो तर आता इकडे हे सिनियर या दोघांची जरा टर उडवत आहे. माझ्या मते इथे रॅगिंगसारखा प्रकार सुरू दिसतोय. हा जो एक सिनियर मुलगा आहे तो या दोघांना म्हणत असतो सिनियरला नमस्कार करायचं, मॅडम म्हणायचं आणि डोक्यावर दप्तर घेऊन आम्हाला नमस्कार करा, म्हणजे ते बॅग घेऊन. आता हे दोघं बॅग घेऊन नमस्कार करायला लागतात तर ती बॅग खाली पडते. मग सगळेच पोरं यांना फिदी हसायला लागतात. अभिराम म्हणतो चल आपण इथून जाऊया. तर हा मुलगा म्हणतो काय रे तू कशाला मास दाखवतोयस, तू पुस्तकं घेतलेली आहे वाटतं, हिला पुस्तकं पाहिजे ना, मग तू कशाला मध्ये मध्ये करतोयस, काय तुझं जा. आता बयोला तो विचारतोय पाहिजे ना तुला पुस्तकं, चल मग मला एखादं गाणं म्हणून दाखव. आता ही मुलगी म्हणते तुमचं मालवणी लँग्वेज मला फार आवडतेस, तू कोकणवर्ण आहेस ना, ते माका तुका जाम भारी वाटतं. तो सिनियर म्हणतो झालं ना तुझं, इथे काय चाललं आहे, शांत बस. हां चल ग चल गाणं म्हण. बयो म्हणते माका गाणं नाही म्हणतायत, मी गारणं म्हणू शकते आमच्या कोकणातलं. तो मुलगा म्हणतो काय गारणं म्हणता येईल ना तुला, तर ही हो म्हणते. आता ही हेतल म्हणते काय चाललं आहे यांचं, ती म्हणते मजा बघ ना तू फक्त काय होतं आहे पुढे. आता या मुलाने त्या बयोला एका रूममध्ये आणलं आहे जिथून कॉलेजच्या म्हणजे अख्ख्या कॉलेजला अनाऊन्समेंट जाते ना तिथे, आणि माईकसमोर उभं करून म्हणतो आहे की चल तुला जे येतं ना ते आता म्हणून दाखव याच्यात. यांना बयोचा तमाशा करायचा आहे म्हणून हे सगळं सुरू आहे. असो प्रेक्षकांनो, पण हे अतिशय वाईट गोष्ट आहे. हे असले प्रकार अतिशय लज्जास्पद असतात. तर आता गौतमी तिथे आली आहे, लगेच हजर झाली आहे बयोला बघायला आणि बयोला जपायला. हिरा खूपच अशी तगमग करत असते, मम्मा ती इथे आली आहे आमच्या मागेच आहे ती, म्हणजे ती इथे आमच्या सोबत शिकणार का आता. आता ही गौतमी म्हणते अगं हिरा काम डाऊन, मी आहे ना तुझी आई. आता तेवढ्यात बयोचा आवाज आला आहे त्या माईकवरती, नमस्कार मी सरस्वती, मला बयो म्हणतात. आणि हा बयोचा आवाज ऐकून गौतमीला पण असं कसं तरी होतं आहे. इथे हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे. पुढे आपण बघतोय की बयोला शुभमकरांचं स्वप्न येत असतं, पण शुभमकर मात्र अतिशय वाईट अवस्थेत दाखवले आहे त्यांनी प्रेक्षकांनो. त्यांचं मानसिक संतुलन एकदम गेलेलं दाखवलं आहे आणि बयोला हे माहीत नाही आहे असं वाटतंय. आपल्याला पडलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला हळूहळू मिळतील अशी अपेक्षा करूयात. आजचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि प्लीज प्रेक्षकांनो ज्यांनी अजून सबस्क्राईब नसेल केले त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.